हरिओम. आज बुधवार 18 सप्टेंबर 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. गोंदवलेच्या रामाचं वैशिष्ट्य. महाराज सांगतायत की प्रत्येकाने गोंदवलेल्या रामाचं एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला फार वाटतं. या रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पुढे उभं राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचं आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागतो. तसं दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच ते असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचं काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल तसं औषध देऊन त्याला निरोगी सशक्त बनवतो. हो, तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावं असं मला मनापासून वाटतं. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे आणि म्हणून ते अगदी साधं असावं. तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे आणि म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चाललंय ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडलाय, त्याचं स्मरण होण्याकरता ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचा उत्सव करणं मात्र जरुरीचं आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहून आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनवते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानातच येतो. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.